असा हा जाणता राजा माझा, तयाच्या चरणी झुकवितो माथा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2 अष्टभुजा आई ग्रुप भाटपाडा आणि सत्यनारायण स्फूट गावराळपाडा या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूने लोंढे ब्रदर्स तर दुसऱ्या बाजूने परेड ब्रदर्स पाहायला मिळतील. टायटल खूप रंगणार आहे या ठिकाणी. जबरदस्त टायटल मात्र रंगणार आहे मैदानाच्या आतमध्ये. विलास लोंढे अँड सचिन लोंढे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश फरेड. विलास लोंढे बद्दल बोलायचं झालं तर वसई तालुका आदिवासी गट असोसिएशनचे विद्यमान प्रमुख सल्लागार आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर विनोदजी लोंढे देखील दोन लेजंड प्लेयर आहेत. मॅचला होते सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इशारा आलाय वैभव धूम सरांच्या माध्यमातून. मॅचला होते सुरुवात. विनोदजी लोंढे आणि विलास लोंढे वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे प्रमुख सल्लागार आहेत सध्या इन ऍक्शन मध्ये. पहिला बॉल उडवला ऑन साइडला. ही खासियत आहे विलास लोंढेची. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलंय रुपेशचं. दुसरा बॉल फेस करत असताना बॅटची नरेश चेंडू चाललाय नॉन स्टॉप बॉर्डर लाईनच्या दिशेनं. येईल चौकार 4. सद्गुरु साईनाथ महाराज की धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. पहिल्या बॉल वरती षटकार, दुसऱ्या बॉल वरती चौकार. रिंगचा किंग पाहायला मिळतो विलास लोंढे. यावेळेस आणखी एक सुंदर स्ट्रोक आहे ऑन साइडला. झाली आहे मिस्टेक. कल्पेश त्या ठिकाणी होते, त्याच्याकडनं झाली ही चुकी. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी मात्र डबल पूर्ण केली आहे. 2 धावेने धाव फलक पोहोचलाय 3 मध्ये 12 एकड्यावरती. आज 6 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेबांचं पहिलं मान ज्यांनी चंदनाच्या चितेवर भीम पाहिला आणि आज दिवशी कोटी कोटी अश्वांचा भीम पाहिला. महापरिनिर्वाण दिन निर्मित महामानवाला विनम्र अभिवादन. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग विलास मात्र बाद झालेत. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती डबल धाव. जवळजवळ 12 धावा त्यांनी बनवल्यात. सुरुवात खूप चांगली या ठिकाणी करून दिली आहे, परंतु शेवट देखील गोड करावी लागेल. कारण ह्या मैदानावरती आपण पाहिलं तर मग 65, 70, 75 धावा देखील चेस झालेत. हे विसरून देखील चालणार नाहीये. परंतु जशास तसं उत्तर दिलं ना तर हा कारनामा करू शकाल. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर एक महत्वाची विकेट मिळवली आहे रुपेशनं. वाटर मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत कृष्णा लोंढे. ही लढाई खूप चांगली पाहायला मिळणार आहे, यात काही शंका नाहीये. रुपेशचा पुढील बॉल
आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उमेशला बीट करून चेंडू मात्र निघून गेला सीमारेषा पलीकडे 4 धावांकरता चौकार 4. साईनाथ महाराज की जय. निघालो तुम्ही येता का? धन्यवाद अडीजे. चौकार आलाय. षटकातील पुढील बॉल यावेळेस आणखी एक सुंदर फटका आहे ऑन साइडला स्लाइस केलं एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले 17च्या घरामध्ये. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. मिनी अ लिटल मेक्स अ मेकली. थेंबे थेंबे तले साचे. एका एका धावेसाठी निश्चितच धावफलकावरती मात्र स्कोरबोर्ड पुढे न्यावा लागतो आणि सध्या तरी चांगला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये कृष्णा लोंढे याच्याकडनं पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी संपन्न झाले. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 1-17 असं धावफलक पाहायला मिळतंय. श्री सत्यनारायण स्फूट गवरायपाडा टीमचं सुरुवात खूप चांगली केली आहे. यावेळेस नंबर 2चं षटक टाकण्याकरता उमेश परेड एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची क्लिप थोडीशी लवकर फिरली गेली. धीम्या गतीचा बॉल होता. प्ले अँड मिस. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेलाय. काउंट ऑन आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर जो भरोसा दर्शवला बॅटर कृष्णा याने परंतु तो भरोसा मात्र या ठिकाणी थोडा अशक्य पाहायला मिळतो. हो स्टेप आउट होऊन विराट कोहली कॉपीबुक स्टाईल हा स्ट्रोक मात्र या ठिकाणी अटेम्प्ट केलाय. 6 षटकार. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. अजून एक बॅक टू बॅक दुसरा देखील आलाय. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र प्ले अँड मिस. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चौकार आलाय. चौकारांना धावसंख्या पहिली तर पोहोचली गेली आहे ती म्हणजे 33 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं होतं रुपेश परेडचं. त्याच्यानंतर हे दुसरं षटक आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट टिवरी करण नाईक. आपण हर्षद ठाकरे यांना कॉल करायचा आहे. करण नाईक हर्षद ठाकरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. हवाई हल्ला मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कृष्णा पकडताय झेल आणि समाप्त होईल. सचिन लोंढे ह्या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद अडीजे. थँक्यू सो मच. जवळ जवळ तिसऱ्या
ओव्हर मध्ये ही स्ट्राईक मिळाली होती सचिनला आणि पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहिलं तर मग झेलच्या सर्वांमध्ये बाद झालेत रवींद्र वल्वी न्यू बॅटर. यावेळेस डाव्या एष्टी सोडून जाणारा बॉल होता. पाहूया पंच काय त्या ठिकाणी दर्शवतायत. येस इट इज वाईट. विजय फरेट बॉलिंग ट्रॅक वरती. खूप स्ट्रॉंग संघ आहे आई ग्रुप भाटपाडा. धीम्या गतीचा बॉल, खूप चांगली लेंथ पाहायला मिळाली परंतु सुंदर ड्राईव्ह केला सॉफ्ट हँडने. लॉंग ऑफच्या दिशेनं एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर पोचले गेले 35 आकड्यावरती. हो हो, कदाचित बॅट फिरवली असती तर 6 आल्या असत्या. सोडून दिलाय हा वाईट बॉल. सध्याचं क्रिकेट आपण पाहिलं तर आडव्या बॅटनं जास्त क्रिकेट मात्र खेळलं जातं. परंतु सचिन तेंडुलकर सरांनी सातत्याने म्हटलंय सरळ बॅटने तुम्ही जास्त खेळला ना तेव्हा जास्त धावा तुमच्या टीम करता तुम्ही बनवू शकता. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर लॉंग लेगचं क्षेत्र कंप्लीट करायचं होतं. हवेमध्ये हा स्ट्रोक मात्र खेळला गेला आणि कृष्णाचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात आलाय. आउट. धन्यवाद. डीजे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. फ्रंट फुटला फ्रेम मध्ये आले होते. तिथून मात्र हुकचा शॉट खेळायचा होता लॉंग लेगच्या दिशेनं परंतु परिपूर्ण पिक करू शकले नाही आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र कृष्णा लोंढे बाद झाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद लोंढे. आणखी एक जबरदस्त बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक काल होता वसई पूर्वपट्टी या टीम मध्ये सातत्याने चांगला खेळ विनोद लोंढे त्याच्यानंतर विलास लोंढे यांचा पाहायला मिळायचा. एक सिंगल येते त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग गंगाधर लोखंडे यांना देखील कोण विसरेल. फिरकीचा जादूगर वेगवान गोलंदाज विकास वाडा देखील त्या टीमचा हिस्सा होता. हवाई हल्ला समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय बॉलला परंतु झेल मात्र पकडला गेलाय आणि समाप्त झालाय रवींद्र वल्वीचा देखील खेळ. आउट. धन्यवाद. डीजे धावफलक पाहिलं तर 37 धावा धावफलकावरती. सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये खूप चांगल्या धावा परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग अजून शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या तिसऱ्या ओव्हर मधला एक बॉल शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. 2 चेंडू हे वाईडच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. प्रॉपर टायमिंग करू शकला नाहीये लॉंग ऑफच्या दिशेने रवींद्र आणि झेलच्या स्वरूपामध्ये तो देखील बाद झाला. षटकातील पुढील बॉल पुल्लरलेनचा बॉल मिस्टेक. प्रितीश भोईर याच्याकडनं ह्या अपेक्षा नव्हत्या परंतु शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटच्या बॉल वरती उजवी एष्टी उद्ध्वस्त केली गेली आहे. परतावा लागेल प्रितीश भोईरला.
विश्वा आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. विश्वा काणात धावफलक 37. हॅप ट्रॅकर बॉल उडवलाय ऑन साईडला. काय जबरदस्त इव्हेजन पाहायला मिळालं. अगदी परिपूर्ण परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. काय जबरदस्त आक्रमण. 6 षटकार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? जवळजवळ डीप लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक पुढे आले होते झेल पकडण्यासाठी. उमेश खूप चांगला ट्राय पाहायला मिळाला होता, परंतु थोडासा चेंडू मात्र अबाकापासनं लांब राहिला आणि झेल झाली या ड्रॉप. इथून मात्र जो फॉर्म्युला आहे ना तो हाती घेतलाय. जे सूत्र आहे ते हाती घेतलंय विलो लोंढे या खेळाडूने. यावेळेस पॉइंटच्या वरून खाली क्षेत्र आहे, त्याला बीट करून चेंडू जाईल. सीमारेषा पार आलाय चौकार. 4. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला. काय जबरदस्त टूक पाहायला मिळतोय. न्यू फायटर रुफेश टोकरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील बॉल. यावेळेस चांगला बॉल आहे ऑन साइडला. लॉंग ऑनला रुफेश आहेत. चांगली फिल्डिंग. एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 51 याकड्या 52 याकड्यावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे रुपेश टोकरे. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका. ओ हो झाली आहे पुन्हा एकदा मिस्टेक. लगेचच आपण या ठिकाणी पाहिलं तर एक थेफ्ट चोरी केली गेली आहे दुसऱ्या धावेची. 2 धावा धाव फलकावरती आम्ही ऍड करतोय. त्यांची धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजेच 54 या आकड्यावरती आणि इथून जिंकण्याकरता 55 धावा बनवाव्या लागतील 4 ओव्हर मध्ये. अगदी आपण बघितलं तर मग पहिल्या इनिंग मध्ये छान खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आवाज आपण ऐकला ती मॅजिकल व्हॉइस ऑफ पायगाव.
चला लगेच ओपनिंगची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने लोंढे ब्रदर्स, दुसऱ्या बाजूने परेड ब्रदर्स. अगदी आपण बघितलं तर लक्ष असणार आहे. कल्पेश असतील, रुपेश असतील, उमेश असतील, कृष्णादादा परेड, त्यांना देखील आपण पाहिलं. बुलेट लवर आहेत ते, आणि की त्यांची देखील स्पर्धा आपण मागील 2 हंगामामध्ये पाहिली होती अगदी विरारच्या मैदानावर. सध्या तरी आपण पाहिलं तर मग लक्ष आहे मोठं. 55च लक्ष बघा या मैदानावर. 62 धावा देखील कमी पडत आहेत. आणि मागचा जर अनेक अशा स्पर्धा आपण बघितल्या ना तर मग झालेल्या आहेत इथे, आणि 80 धावा देखील कमी पडतात 4 ओव्हरमध्ये. आणि बॅटिंग लाईनअप जर आपण बघितली ना तर आय ग्रुप भाटपाडा या टीमकडे इतकी चांगली आहे. लक्ष असेल उमेशकडे. उमेश जर आज या मैदानाच्या आतमध्ये चालला तर डेफिनेटली या धावा आहेत ना थोड्या कमी पडतील, नो डाऊट अबाउट इट. कारण की त्यांच्याकडे असलेली खेळी, कारण की असं तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये सगळ्यात मात्र आपण बघितलं जास्त धावा करणारा एका इनिंगमध्ये 94 रन्स आपण बघितल्या ना तर मग उमेश परेडच्या नावावर आहेत. आणि काय धमाकेदार जी खेळी आपण पाहिली होती सातिवलीच्या मैदानावर, ती खेळी मात्र अजून सुद्धा मात्र लक्षात आहे. विस्फोटक खेळाडू आहे, ताबडतोब खेळी करण्यासाठी माहीर, दुधारी तलवार आहे, आणि चांगलं क्रिकेट आहे दर्शवताना जर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हा रेकॉर्ड त्यांचा. परंतु जाऊया आता की हे मैदान नवीन आहे, हंगाम नवीन आहे, आणि नक्कीच नवीन हंगामामध्ये परफॉर्मन्स देखील चांगला द्यायचा आहे. उमेश कल्पेश ही जोडी बॉलिंग ट्रॅकवर. गौरव गवार याला पाहतोय पण अगदी 3 खेळाडू घेऱ्याच्या बाहेर. लॉंग ऑफ काऊ करणार आणि मिड विकेट स्क्वेअर लेग. पहिला चेंडू अगदी पाहायला मिळते, सॉफ्ट हँडने मात्र ड्राईव्ह केला जातोय. उमेश परेडने खातं खोललंय संघाचं स्वतःच. हे बघा एक चांगली गोष्ट आपल्याला बघायला मिळते ना की काय की अगदी जेव्हा आपल्या इनिंगची सुरुवात करतो एक चांगला बॅटर पहिला चेंडू अगदी मिडल मध्ये बॅट करण्याचा प्रयत्न करतो, आणि तेच केलंय. हा चेंडू पाहिला आपण थोडा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. अगदी पंच वैभव सरांनी सांगितलंय की या सिटीचं वाईट असेल. पहिली अवांतर धाव या इनिंग मध्ये येत असताना लक्ष 55चं आहे, आणि हे लक्ष 55चं गाठायचं आहे. मग प्रत्येक एक बॉल असेल तो नीट आणि चांगल्या स्वरूपात फेकण्याचा प्रयत्न करावा लागेल. कल्पेशसाठी हा चेंडू बॅकफुटला नक्कीच पंच केला गेला होता. विनोद स्वतः आले 2 खेळाडू, परंतु पाहिला आपण काय झालं, क्षेत्ररक्षणाचा दर्जा भरपूर खरा पाहायला मिळाला, आणि या पंचवर मिळतील महत्वपूर्ण 4 धावा. चौकार. कितीक आले न कितीक गेले लागला नाही निभाव, कितीक आले न कितीक गेले लागला नाही निभाव. आई ग्रुप परेड पाड्याचा संघर्ष गाजतय ना. थँक्यू डीजे. सुंदर गीत आहे, आणि ह्याच संघावर आहे जे रचलं गेले बनवलं गेलंय. कारण की अगदी एक आक्रमक संघ, आणि त्यांच्यावर अशी भरपूर गाणी बनवली गेली आहेत. सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा चेक केलं होतं यावेळेला शॉटला, मात्र बघा माइंड बदलला गेला. आधीच माइंड बनवलं होतं की मोठा प्रहार करायचा, परंतु त्यानंतर चॉक केलं हलक्या हाताने. सॉफ्ट हँडने मात्र पण पाहिलं की चेक केलं आणि अगदी बघितलं आपण ना तर मग तिथे काय घडलंय की मग सिंगल घेतली, रोटेट केले ते स्ट्राईक, आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की मग फलकावर 7 मेश स्ट्राईक एंडकडे आलेत. अगदी आपण बघितले तर मग 3 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले देखील आहेत. पुढचा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला ओव्हर द विकेट. याच दरम्यान पाहिला आपण हा मोठा धमाकेदार स्ट्रोक मात्र येते उमेशच्या बॅट मधनं. ही खासियत या खेळाडूची, आणि बिग सिक्सर. रुपयाची गेली वारी, उमेश परेडची बॅटिंग लय दमदारी. चौकर शेतकऱ्याची किमयागिरी, तिन्ही भावाची आहे ही जादूगिरी. विकास परेड, विजय परेड, गोलंदाज भरदा. थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं तर पॉवर हाऊस आहे हा संघाचा. अनेक
मालिकेवरची किताब प्राप्त करणारा खेळाडू, अनेक अशा स्पर्धा एका हाती गाजवणारा हा खेळाडू म्हणजेच आपण बघितला तर मग उमेश, ज्याला आपण पाहतो आता मात्र एक धाव कंप्लीट केली. कल्पेशला देखील आपण पाहिलं तर नक्कीच जी क्षमता तितका चांगला त्यांच्याकडे असलेला क्रिकेट दर्शवलं जात आहेत. आणि जवळजवळ आपण बघितलं ना की या खेळाडूंचा फिटनेसचा जर उल्लेख करायचा झाला तर भरपूर चांगला आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं कल्पेश यांना एक जिम ट्रेनर म्हणून कार्य देखील करताना आपण पाहिलं आहे. भरपूर चांगला व्यक्तिमत्व देखील आपण पाहतोय. ॲज अ क्रिकेटपट्टू पण बघितलं ना तर मग क्रिकेट भरपूर चांगलं हे खेळत असताना आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये जेव्हापासून जॉईन झाले तेव्हापासून मध्ये त्यांनी दर्शवलं देखील आहे. याच दरम्यान बघा चर्चा उमेशची करत होतो, परंतु यावेळेला चर्चा केली आहे कल्पेशने. सुंदर देखना सरळ बॅटने विध्वंसक फटका देऊन जाईल 6 धावा, मॅक्सिमम हिट. विकास परण विजय परण गोलंदाज वरदान आई ग्रुप परेड पाड्याचा संघाच गाजतय नाव, आई ग्रुप परेड पाड्याच्या संघाच गाजतय नाव. डेफिनेटली आपण बघितलं पहिलं षटक समाप्त झाले आणि 20 धावा फलकावर. मी आधीच उल्लेख केला होता की या टीमकडे बॅटिंग लाईनअप भरपूर चांगला आहे आणि चांगले खेळाडू आहेत. बघा संत सावध सुरुवात केली, पहिल्या 2-3 चेंडून आपण बघितलं की चेक केलं गेलं होतं, परंतु त्यानंतर काय घडलंय, काय अफलातून स्ट्रोक प्रेस केलेत आणि आता तो मोमेंटम आपल्या संघाला दिले. कारण की 55 धावांचं लक्ष पूर्ण करायचं तर पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत अगदी 20 धावा. म्हणजेच काय तर आता डोळ्याच्या समोर येतील 18 चेंडू आणि या 18 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर मग जिंकण्यासाठी 35 धावा हवे असतील. पस्तीस धावा बॉलिंग ट्रॅकवर येतील आता सचिन लोंढे. एक चांगली गोलंदाज आहेत, विकेट टेकर गोलंदाज आहे, त्यांची खासियत आहे धावा कमी देतात आणि विकेट मात्र आपण बघितलं तर जास्त येण्याची किमया करणारे खेळाडू आहेत. परंतु यावेळेला की उमेश एक मोठा अडथळा आहे, तो जर बाजूला काढण्याचा प्रयत्न करावा लागेल त्यांना आणि जर असं करण्यामध्ये यश मिळालं तर मग डेफिनेटली फायदा होऊ शकतोय. पाहूया आपण. सचिन दुसरा स्पेलमध्ये येतात, पहिला चेंडू उमेशसाठी वाईडर लाईन पकडण्याचा प्रयत्न केला परंतु हा वाईड असेल पंच म्हणतायत. यस डेफिनेटली एक्स्ट्रा मेड टीमच्या टोटलमध्ये 1+ होईल 21. अगदी ज्या प्रकारे ही सुरुवात झाली आहे ना, म्हणजेच हे चित्र असं दिसतंय की मग आता चेसेबल धावा आहेत, पॉसिबल आहेत. जवळजवळ पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय की या मैदानावर 3 अर्धशतकं देखील पूर्ण होताना पाहायला मिळाली आणि त्यापैकी पहिल्याच दिवसामध्ये 2 देखील आपण पाहिली होती. म्हणजेच विकेश खरपडे ॲप्पी यांच्या संघातून एक खेळाडू आपण बघितला, म्हणजेच वैभव कांबडी याला देखील पाहिलं होतं. ॲप्पी देखील त्या लिस्टमध्ये होता कारण की एक मोठा स्ट्रोक, कारण की 45 पर्यंत होता परंतु संधी होती, परंतु शेवटच्या षटकाला तो मात्र बाद झाला. परंतु 45 त्यांनी देखील केले होते वरून. आणि कालच्या दिवसामध्ये एक ऋषिकेश तारवी याच्या बॅटमधून एक अर्धशतक, म्हणजेच काय तर मैदानामध्ये चांगला खेळ केला तर चांगला धावा येत आहेत. मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी, फिल्डर दाखवतोय हमी आणि उमेशची अखेरीस या गोलंदाजाला मोठी विकेट मिळाली. गॉन विकेटचं पतन, पहिला मोठा धक्का आय ग्रुप पडित पाडा या संघाला. जमल्यान गावागावाची पोळा, जमल्यान गावागावाची पोळा, मनी भाव भक्ती प्रेम कवडा, तुझे एकच भेटीसाठी ओढ लागेली आमची जीवाला. साई दर्शन दे मला, येता तुझ्या भेटीला, बाबा दर्शन दे. थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं तर पहिला मोठा शिकार मिळवण्याचं कार्य केलंय आणि त्याची गरज होती. बघा जर तुम्हाला या मॅच मध्ये यायचंय ना तर विकेट शोधावे लागतील. अगदी उमेश बाद झाले, धोक्याची घंटा त्याने वाजवली होती, पण मैदानाच्या आतमध्ये आता रुपेश आले. हे देखील त्याच कॅटेगरीतले खेळाडू आहेत, त्यांच्याकडे देखील चांगले स्ट्रोक आहेत, ऑलराऊंडर खेळाडू. हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता
बघा कल्पेशने पाहिलं दुसऱ्या बाजूने की हा चेंडू कोणत्या दिशेने खेळायला हवा होता, परंतु रुपेश यांचा देखील विचार चांगला होता, कारण की पहिल्या चेंडूवर आपण रिस्क नाही घेणार, थोडा वेग घेऊया आपण, थोडा स्वतःला सेट करूया आणि त्यानंतर मग आपण असं नाही आहे की जास्त धावेत आपण चेस करू शकतोय, आणि त्या अनुषंगाने मात्र फक्त खेळण्याचा प्रयत्न केला. हो, खाली राहणारा चेंडू, खाली राहणारा. बघा मी तेच उल्लेख केला होता जेव्हा सचिन बॉलिंगवर आले होते की जास्त विकेट धावा कमी हा रेकॉर्ड आहे त्यांचा या असोसिएशनमध्ये, ही खासियत आहे त्यांची आणि ती दर्शवले. बघा पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल किती आल्या होत्या तर 20 आल्या होत्या, परंतु यानंतर थोडंसं नियंत्रण ठेवले गोलंदाजीमध्ये. बेस्ट टायमिंग शॉट पाहतोय आपण 30 शॉटच्या घेरामध्ये. कृष्णा थोडे लांब राहिले. स्वतः आपण बघितलं तर तिथे मला वाटते गौरव आले होते आणि धाव मात्र मिळते तिथे एक रुपेशला. संघासाठी आपण बघितलं तर मग पूर्ण होतात 23 धावा. धावा अगदी 14 14 आणि 32. आता हे समीकरण डोळ्याच्या समोर येते. समोर स्ट्राईक एंड कडे डेंजर मॅन कल्पेश. ऑन साइडला मात्र मनगटी फटका आहे कॉर्नर क्षेत्रामध्ये. विनोद सुंदर क्षेत्ररक्षण करतायत. क्षेत्ररक्षणाचा पण दर्जा बघितला तर सध्या तरी चांगला. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं होतं की एक स्पीडचा चौकार मिळाला होता, पण त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चांगले बॉलिंग झाले. सचिनने आपण बघितलं आपल्या संघाला नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा आणलंय, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा गेल्या होत्या. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न पाहिला आपण तर हा निर्धाव जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. षटक पूर्ण होते दुसरं, म्हणजे 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. फलकावर फक्त आणि फक्त मग या ओव्हरमध्ये किती आल्या तर 4 आल्या, आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो पहिल्यामध्ये 20 दुसऱ्यामध्ये 4. सचिनचा किफायती इकॉनॉमिकल विकेट टेकर षटक. 12 चेंडू 31 धाव्यांचे कर. सामना कोणता संघ जिंकतय हे देखील पाहूया. तत्पूर्वी जाऊया आमचे डीजे ऑपरेटर अमर कोळी यांच्याकडे, गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. 12 चेंडू 31 धाव्यांची गरज. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीना, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीना. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. थँक्यू डीजे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रुपेश आपण पाहिले तर मग गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर स्ट्राईक एंडकडे फलंदाज कल्पेश परेड, नॉन स्ट्राईक एंडकडे रुपेश परेड. उरतं विकेट पहिला चेंडू ऑन साईडला चेंडूला खेळला जात आहे. अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धाव मात्र 1 मिळेल. बघा एका धाव्यांनी मात्र तितका जास्त फरक पडणार नाहीये. अगदी आपण बघितलं तर क्षेत्ररक्षण करणारी टीमला थोडंसं आता मात्र गेअर चेंज करावं लागेल. जसं म्हटलं जातं नक्की खेळ आयुष्य असा असतो की क्रिकेटचा जिंकतात तेच जे योग्य क्षणाला मात्र गेअर बदलतात. याच दरम्यान गिअरची चर्चा आणि टॉप गिअर मध्ये आता मात्र गाडी चालवली असं म्हणायला हरकत नाहीये. सुंदर देखना शॉट पाहायला मिळाला. तडाके वाज फटका देऊन जाईल रुपेशला 6 धावा. कृष्णा वज्रे परेड संघाला आहे त्यांचा आधार. विकी कानात सुरदास जोगरे राकेश परेडचा संघ जिंकण्याचा निर्धार. पालघर जिल्ह्यात गाजतोय बघा परेड पाडा गाव. पालघर जिल्ह्यात गाजतोय बघा परेड पाडा गाव. आई ग्रुप परेड पाड्याच्या संघाचं गाजतय नाव. आई ग्रुप परेड पाड्याच्या संघाचं गाजतय नाव. डेफिनेटली आपण बघितलं नक्कीच का संघाचं नाव गाजतंय, कारण की त्यामध्ये अशा खेळाडूंचा खेळ मोठा होतोय. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर रुपेशने दर्शवलं गेलंय की मी आहे, घाबरायचं नाहीये. 10 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पूर्ण झालेल्या फलकावर आपण पाहिल्या तर 31. ऑन साईडला फटका पाहिला. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत तिथे सचिन. चांगलं क्षेत्ररक्षण झाले त्यांच्या माध्यमातून. एक मात्र 10 मिळेल.
एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. दोन बंधू पाहिला पण तर आपल्या संघासाठी चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु बॉलिंग ट्रॅकवर रुपेश टोकरे यांना ते कार्य करावं लागेल आपल्याकडे सामन्याला वळवण्यासाठी, जे सचिनने केलं होतं. कल्पेशला देखील आपण पाहिलं, त्यांच्या बॅटमधून चांगले चौकार षटकार पाहिलेत आपण. ऑन साईडला पाहिलं आपण तर फटका खेचला जातोय. कॉर्नर क्षेत्रामध्ये विनोद यांचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आतापर्यंत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा भरपूर चांगला आतापर्यंत आलाय सत्यनारायण स्पोर्ट्स गौराईपाडा संघाच्या माध्यमातून. आणि जवळजवळ पाहतोय ना आपण तर मग मॅच आहे ना अगदी रोमांचक स्थितीमध्ये येते, कारण की 8 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या 2 चेंडूवर चांगल्या 2 फटक्यांची गरज आहे ग्रुप भाटपाडा या टीमला. आणि साईडला मात्र वळवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने. खेळाडू आहे ते क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा अगदी आपण पाहिला तर फंबल झाले होते, परंतु अडवलं तेच सगळ्यात मोठी गोष्ट. आणि नक्कीच आपण पाहिलं तर मग बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतील इथे 2 धावा. आता समीकरण डोळ्याच्या समोर पाहिलं की 7 चेंडू आणि 20 धावा. या चेंडूवर आपण पाहिलं तर एक नितांत मोठ्या फटक्याची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला काय गरज आहे तर एक चांगल्या चेंडूची. पाहतोय आपण चांगल्या फटक्याची गरज होती आणि तो पुरवली आहे. आणि जब तक है तब तक है असं दाखवून दिलंय रुपेशने. षटकार ठोकलाय. मॅच आपण पाहिली आहे तर अजून सुद्धा ऑन आहे, कारण की शेवटचे षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण बघितलं तर मग आता 14 धाव्यांची गरज. आहे संघात त्यांची एकता, बाजी मारणार मैदानी उतरता. सारे खेळतात होऊन एक, त्यांच्या खेळाची आहे सरलता. आम्ही जिंकणार आम्ही जिंकू आहे त्याचाच स्वभाव. आम्ही जिंकणार आम्ही जिंकू आहे त्यांचाच स्वभाव. आई ग्रुप परेड पाड्याचा संघाच गाजतय नाव. आई ग्रुप परेड पाड्याच्या संघाच गाजतय नाव. थैंक यू डीजे. अभी तो असली उड़ान बाकी है, परिणय का इम्तिहान बाकी है. अभी तो पाया एक छोटा सा लम्हा, क्योंकि अभी तो पूरा आसमान बाकी है. डेफिनेटली अजून तर या 14 धावा पूर्ण करायच्या बाकी आहेत 6 मध्ये. आणखी 55चं लक्ष्य तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर मग येणाऱ्या 6 मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये 14 धावा पूर्ण करावे लागतील. जसं म्हणतायत ना, मुसीबत में जो साथ देते हैं वो तो रिश्ते होते हैं, लेकिन जो ऐसे वक्त पे साथ देते वो फरिश्ते होते हैं. फरिश्ता बन के आना होगा एक खिलाड़ी को. आणि सध्या तरी तो रोल मी म्हणेन की कल्पेशला देखील पूर्ण करावा लागेल. परंतु बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत नितीन धापशी नावाचे गोलंदाज. प्रमुख 6 चेंडू त्यांच्या हातामध्ये आहेत. मग सामना कोणता संघ जिंकतोय, एक रफ अँड टफ मुकाबला हा पाहायला मिळतोय या हनुमान चषक मध्ये. पहिला चेंडू ऑन साइडला वळवला जातो, मनगटी फटका. विनोद यांचं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. बघा कल्पेशने चांगली गोष्ट काय केली आहे की हा चेंडू धावेसाठी खेळाय, कारण की धाव घेतली आहे. 5 चेंडू असतील आणि 13 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. रुपेश स्ट्राईक यांकडे चांगल्या टच मध्ये आहेत या मॅच मध्ये आपण पाहतोय. याच दरम्यान फटका चांगला आहे, जबरदस्त फटका, आक्रमक शॉट, 6 धावा. थँक्यू या मॅच मध्ये आपण बघितलं तर ट्विस्ट निर्माण झाला. 4 चेंडू 7 धाव्यांची गरज आणि हा षटकार काय जबरदस्त ठोकला गेलाय. आणखीन आपण बघितलं ना तर मग जोपर्यंत रुपेश आहे तोपर्यंत या मॅच मध्ये पूर्णपणे आहोत आम्ही असं त्यांनी दर्शवून दिलंय.
4 चेंडू 7 धाव्यांची गरज. दरम्यान पाहिला तर हा एक सुंदर चेंडू बघा, षटकारानंतर आलेला हा डॉट चेंडू भरपूर प्रेशराईज करून जाईल, मोठं दडपण टाकून जाईल. दुसऱ्या बाजूने अगदी आपण बघितलं की कल्पेशने जो कर्णधार आहे संघाचा, बघा त्यांनी आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये आणि आपल्या भाषेमध्ये सांगितलं की काय करायचं आहे आणि काय करायचं आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे ते देखील त्यांनी सांगून दिले. परंतु रुपेश ते करण्यामध्ये सफल ठरतील का? मॅचला वळवण्यासाठी प्रयत्न त्याने करावे लागतील. याच दरम्यान पाहिला, हम तो है आजाद परिंदे, ना चलेगा हम पे किसका जोर, क्योंकि मैं मैदान के अंदर खड़ा हूँ तब तक दिल ये मांगे मोर. ठोकलाय षटकार 7 धावा. एक विराई तुझी पालुकी गो, पालुकी चंदनाची. एक विराई तुझी पालुकी गो, पालुकी चंदनाची. थँक्यू डीजे. बघा आता 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. मी आधीच उल्लेख केला होता की रुपेश आहे तोपर्यंत आपण बघितलं सगळं काही होऊ शकतंय आणि त्याने दर्शवलंय, परंतु नाहीये मित्रांनो, मॅच संपलेला नाहीये. बघा एका चेंडूमध्ये 6 धावा झाल्यात, परंतु अशा या परिस्थितीमध्ये ना जेव्हा असतात ना संघ तेव्हा भरपूर प्रेशराईज असतं. परंतु आता 2 मध्ये 1 इथे मला तरी वाटतंय की बॅटिंग करणारी टीम स्ट्रॉंग दिसते, परंतु एखादा डॉट चेंडू आला किंवा एखादी विकेट्स वगैरे आली तर मग इथे तो ट्विस्ट असतो ना तो निर्माण होऊ शकतोय. 2 चेंडू 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. नाही तसं प्रेशर घेतलं नाही, पंच केला गेलाय रुपेशने आणि एक चांगला फटका एक्झिक्यूट केला, सामना जिंकला गेलाय. आय ग्रुप भाटपाडा टीमने एक जबरदस्त केली, 55 धावा अगदी चेस केल्या 3.5 चेंडू मध्येच. आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान त्याने नक्कीच ठेवलंय. या स्पर्धेमध्ये आपली छाप आपण पाहिले तर टाकून दिली या पहिल्या मॅच मध्ये. सगळेजण आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे, कारण की या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचा मानकरी ठरतो तो एकच खेळाडू, त्याचं नाव आहे. अगदी बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून धावा आपण बघितल्या तर मग षटकार, चौकार, 29 धावा 29 पाहायला मिळाल्या आणि अतिशय खेळी पाहायला मिळाली. 1 मॅन शो यास आपण पाहतोय रुपेश परेड मॅन ऑफ द मॅच. कर्णधारांना देखील विनंती करतोय आपण देखील या टॉस ची प्रक्रिया देखील आपण पूर्ण करूया.